चंद्रपूरच्या आराध्य देवता माता महाकालीला नमन करतो। ज्या ठिकाणी आपण सल्ला शक्ती केंद्र पहांदीपारी कुपार लिंगो यांच्या आशीर्वादाने आणि आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रथम क्रांतीवीर वीर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके तसेच आपल्याला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ही विदर्भ आपली गोंडवाना भूमी आपले राजे महाराजे होऊन गेले। आजचा दिवस हा न होऊन गेले, आजचा दिवस हा न संपूर्ण भारतामध्ये मध्य भारत त्यामध्ये गोंडवाना राज्य होतं। जमीन आमच्याकडे आहे, परंतु इथं काहीतरी षडयंत्र चालू आहे। आदिवासी माणूस वाघाला घाबरला नाही, या देशाने आजकाल थोडस घाबरायला प्रयत्न चालू आहे। घाबरायचं कारण नाही, पुढं निसर्गाचा नियम, आपण निसर्ग पूजक आहोत। बदल होत असणं परत त्याच ठिकाणी काटा जात असतो घडीचा। आपण निसर्ग पूजक आहोत। हा न आदर दिवस यासाठी साजरा केला जातो। जगामध्ये त्यांची संस्कृती आहे, आपली ओळख काय आहे, आपली संस्कृती आहे, आपली भाषा आहे, आपले रीतिरिवाज आहे। किती लोकांनी, किती अशा जमातींनी, किती अशा सगळ्या ज्या काही घटना आहेत त्यांनी आक्रमण केले, पण आपली संस्कृतीला मिटवू शकले नाही। परंतु आपण कुठेतरी आपल्या संस्कृतीला स्वतःहून गालबोट लावत आहोत। आपली संस्कृती ही लिखित नसली, अलिखित असली तरी ते स्थलांतरित आहे, कोणी मिटवू शकणार नाही। परंतु आपल्याला काळानुसार चालावं लागेल। त्यामुळे एक आठवण म्हणून जगामध्ये आपलं काहीतरी अस्तित्व आहे। आपण जल जंगल जमीनचे मालक, परंतु कायद्यानुसार आपण त्या जमिनीवरती वर्षानुवर्ष आपलं त्यांच्या दृष्टिकोनातून अतिक्रमित आहे, परंतु आपण मालकच आहे, परंतु कायद्यानं कागदानं मालक नाही। मग हे कुठेतरी आपल्याला शिकलं पाहिजे। वन हक्क दावे आहेत, आपण कागदानं मागावं पडतं, ह्या जमिनीत सुद्धा आपल्याला स्वतःची जमीन स्वतः मागावं लागते। आता मागण्याची वेळ गेलेली आहे, मागण्याची वेळ गेलेली आहे आता माझ्या मित्रांनो, आता तुटून पडण्याची वेळ आहे। कारण पहिलंच सांगितलं, माणूस घाबरत पण नाही तो, पण कागदानं थोडंसं मागं राहिला आहे, परंतु त्याची आम्ही तयारी केलेली आहे। तीर कमान आपण सोडलेली आहे, आपलं शस्त्र सोडलेलं आहे, परंतु आतमध्ये आपण आजही वाघ आहोत। म्हणून सर्वात पहिलं वाचन, वाचनाशिवाय पर्याय नाही। सगळ्या धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू आहे, पण आपण कधी कोणा धर्माचा अनादर केला नाही, कधी कोणा धर्माला आमच्या धर्माच्या कधी म्हणलं नाही, कधी आम्ही कोणावर आक्रमण केले नाही। जिल्ह्यामध्ये आजही आपल्या मताचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी, पण आपल्याला कोणत्या गावात किती वोट आहे, काय चंद्रपूर हलवू शकतो, खासदार आपण बदलू शकतो, आपली एवढी ताकद आहे। म्हणून भविष्यामध्ये वाचन करा, प्रत्येक कार्यक्रमात गेला का पुस्तकं घ्या, एक तरी घेतलंच पाहिजे, नाही तर तुम्हाला काही अर्थ राहणार नाही। त्यामुळं जल आपण देश आहो, आदिवासी आधी पण होतो आणि अंतापर्यंत पण आपण राहणार आहोत। त्यामुळे घाबरायचं कारण नाही। विकासाच्या नावावर जमीन मातीचं तुम्ही एवढं भूद्रवीकरण चालू केलेलं आहे। तुम्हाला एसी पाहिजे, झाड नाही पाहिजे का? आदिवासीने फक्त ठेका घेतलाय का झाडं लावायचा? आम्हीच वाचवायचे का झाडं? आम्हीच मजुऱ्या करायच्या जंगलामध्ये आणि तुम्ही शहरामध्ये पूर्णपणे त्याचा वापर करायचा? हे आता चालणार नाही। भविष्यामध्ये आम्ही आता पूर्ण हिशोब चुकता करू, जे झालं ते गेलं, परंतु याच्या पुढं कोणी शहाणपणा केला तर आम्ही खपून घेणार नाही। हे आमची कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही आणि पुढे घाबरणार नाही। थोडा काळ गेला आहे, 500 वर्ष कंटिन्यू राज्य करणारा राजे चंद्रपूरमध्ये असं भारतात कुठेही नाही। त्यामुळे भविष्यामध्ये तसेच आम्ही तयारी करू जसे बाकीचे करतील। त्यामुळे आता घाबरत कारण नाही। शिक्षणाकडे जोर द्या, संविधानाकडे जोर द्या, जमीन वन हक्क दावे हे अनुसूची हा पेसा कायदा माहिती करा। त्यामुळे घाबरायचं कारण नाही, एवढंच तुम्हाला मी सांगतो। आणि आजचा दिवस हा आपल्या संस्कृतीचा आहे, आपला पेहराव, आपले रीती रिवाज भाषा हे टिकवण्यासाठी हा दिवस आठवणीसाठी आहे। म्हणून भविष्यामध्ये तुम्ही सजग राहा, घाबरायचं कारण नाही। जय सेवा, जय गोंडवाना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जय सेवा, जय सेवा।